धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये भव्य राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. जर आपण पाहिलं तर 4 दिवस या कबड्डी स्पर्धेचा थरार जो आहे तो उमरगा वासियांना पाहायला मिळणार आहे आणि जवळपास यासाठी राज्यभरातून 60 संघ जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. काय या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे, कशा पद्धतीने या स्पर्धा होणार आहेत, माझ्यासोबत आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला सांगा, स्पर्धेचं आयोजन केलंय, कशा पद्धतीने स्पर्धा असणार? भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय आश्लेष भैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्लेष भैया मोरे मित्रमंडळ यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा असून या ठिकाणी 60 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये आपण शहर आणि ग्रामीण असे वेगवेगळे प्राईज या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये 71,000, 61,000, 25,000, 21,000, 31,000, 21,000, 15,000, 11,000 आणि विविध असे 5-5 हजारचे सुद्धा या ठिकाणी आम्ही हे पारितोषिक देत आहोत. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्याचबरोबर पंचांनी सुद्धा जवळजवळ 25 पंच या ठिकाणी असोसिएशनचे आम्हाला त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं लाभलेलं आहे आणि ही स्पर्धा 3 ते 6 मार्च या दरम्यान चालणार आहे. राज्यभरातील कुठल्या कुठल्या शहरातून या ठिकाणी स्पर्धक आले, संघ आले? या ठिकाणी आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामधून पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध, अहमदनगर अशा विविध क्षेत्रातून, विविध जिल्ह्यातून आपण या ठिकाणी संघाने आपल्या या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे आणि यातून कमीत 60 संघाचा या ठिकाणी सहभाग आहे. यामध्ये 2 भाग केलेले आहेत, ग्रामीण भाग आणि राज्यस्तरीय भाग अशा 2 प्रकारचे भाग केलेत. राज्यस्तरीय जे खुला गट आहे त्यासाठी 71,000, 61,000 आणि 51,000 असे 51,000 आणि 21 आणि 25,000 असे बक्षिसाचं स्वरूप आहे आणि ग्रामीणसाठी 31,000, 21,000, 15,000 अशा विविध म्हणजे भागांमध्ये विश्लेषण बक्षीस वितरण केलेलं आहे. आणि याच्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू ह्याच्यासाठी 5,000 रुपये, उत्कृष्ट पकड ह्याच्यासाठी 5,000, ऑलराऊंडरसाठी 5,000 आणि उत्कृष्ट संघ, शिस्तबद्ध संघ यासाठी 5,000 बक्षीस असे विविध प्रकारचे बक्षीस या ठिकाणी ठेवून असा एक मोठा या म्हणजे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नाविन्य अशी एक स्पर्धा या ठिकाणी आशिष भैया यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं. एकदम चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने आमच्या धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने पंचाचं सुद्धा आम्ही या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे जे पंच आहेत ते मान्यताप्राप्त सर्व पंच या ठिकाणी आपण त्यांना बोलवलं आहे. त्यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं आपण नियोजन व्यवस्थित. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या स्पर्धा संपन्न होत आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर उमरगा शहरवासियांना आता या कबड्डी स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, उमरगा, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.